उमरेश्वर क्रिकेट असोसिएशन आयोजित श्री उमरेश्वर चॅम्पियन्स लीग 2025 चा थरार आपण पाहतोय. एक दर्जेदार नेटकी स्पर्धा तब्बल 24 संघांमध्ये तब्बल 16 संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली आणि आता मात्र स्पर्धेमध्ये फक्त 3 संघ बाकी आहेत. आपल्या वाटेत आलेले सर्व अडथळे दूर करत हे 3 संघ लक्ष्मी 11 संघ नक्कीच अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आणि त्यांच्या समोर कोणता संघ खेळेल अंतिम सामन्यामध्ये हे ठरवणारा सामना आम्ही तुमच्या समोर पेश करतोय, सादर करतोय. LNB 11 विरुद्ध वाघजाई स्ट्रायकर्स 2 संघादरम्यान नाणेफेक विजय होत प्रथम क्षेत्ररक्षण वाघजाई स्ट्रायकर संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय LNB 11 संघाला. LNB 11 संघाचे सलामीचे फलंदाज आदिनाथ आणि शुभम जाधव डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आदिनाथ असेल स्ट्रायकिंग एंडला तर डाव्या हाताचा शुभम जाधव असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिले षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर दुर्गेश पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी. दुर्गेशने मात्र मागील सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पटकावला होता. पहिलं षटक निर्धाव हाताळत फक्त 2 गडी गारद केले होते. चला पंचांचा इशारा आलाय लेट्स प्लेचा. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन दुर्गेश तर स्ट्रायकिंग एंडला आदिनाथ. पहिला चेंडू सुरेख फटका झेल सपत्र सोडलाय परंतु या ठिकाणी शुभम जाधवला परतावा लागेल. एक मोठा हादरा बिग ब्लो फॉर LNB 11. शुभम जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. शुभम जाधव सारखा आक्रमक फलंदाज बाद झालाय. काही नाराज पाहायला मिळतोय स्वतःवर. शुभम हताश मनाने तंबूच्या दिशेने परततोय. शुभम अस्तित्वात नसलेले धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला शुभमच्या माध्यमातून. परिणामी निर्धाव आलाय. नवीन फलंदाज विनोद. यावेळी पंचांचा नोचा इशारा आला. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव अतिरिक्त धावेनं यावेळी बॅटची आउटसाइड एज निर्धाव चेंडू असेल. चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. एकेरी धावेनं अतिरिक्त धावेने सांघिक खातं ओपन केलं गेलंय. एका गटाच्या मोबदल्यात 1 धाव. यावेळी पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या ही 2 धावा. दोन धाबा धावपलकार पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावर दुर्गेशच्या वतीने. पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय. अतिरिक्त 1 धाव. एकूण 2 धावा मिळतील चेंडूवर. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 4 धावा. हेलिकॉप्टर फटका खेळायचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या ही 5 धावा. एका गटाच्या मोबदल्यात 5 धावा धावपलकावर. यावेळी डाऊन मोठा फटका टोलवलाय. बॅकफुटर आहेत. 1च धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. 6 धावा. 5 धावा. 6 धावा. 6 धावा. यावेळी चांगला फटका झेल टिपण्याची संधी. फलंदाज बाद होईल. परतावा लागेल आदिनाथला तंबूच्या दिशेने. दुसरा हादरा. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या दिशेने परतलेत. पहिल्या षटकाची सांगता झाले. यावेळी देखील चांगला चेंडू. 4 धावा. 4 धावांनी षटकाची सांगता झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या. पंच सामना थोडं थांबवायचं. पंच
पंच थोडा सामना थांबवा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 6 धावा. सहा धावा. या ठिकाणी विनंती असेल फक्त कॅप्टन यायचं आहे. फक्त कॅप्टन येईल. दोन्ही संघाचे फक्त कॅप्टन येतील. फक्त कॅप्टन येतील. या ठिकाणी फक्त कॅप्टननी कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय विनोद. यावेळी मोठा फटका. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय 6 धावांसाठी. कल्पेशचं स्वागत केलंय. 6 धावा. पहिल्या चेंडूवर कल्पेशचं स्वागत केलंय. पुन्हा एकदा पुढील चेंडूवर मोठा फटका. 6 धावा. सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. 12 धावा. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. विनोदच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. 18 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा लेवर फुलटा चेंडू, मोठा फटका. पाहुयात पंचांचा काय इशारा येतोय. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. 6 धावा. सलगच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सहा धावा. षटकार. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला 6 धावा असतील. या ठिकाणी षटकार. सलगच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके आलेत. सलगच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके आलेत. 6 धावांसाठी नक्कीच खराब गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते 24 धावा. चला पंच सामना त्वरित चालू करा. यावेळी चांगला फटका. धाव चितकण्याची संधी असेल परंतु एकच धाव. एका धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 25 धावा. महत्वपूर्ण सामना. एक हाय व्होल्टेज लढत. दर्जेदार लाईव्हचं प्रक्षेपण देखील केलं जातं डी पार्कर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. अगदी नक्कीच कोणताही निर्णय असेल तो क्लिअर आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतो आपल्याला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावा. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर कल्पेश पाहायला मिळतो. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना कल्पेश. तर स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. यावेळी वाईड यॉर्कर. धावचीची संधी. पंचांकडे अपील. पंचांचं बोट हे आकाशाच्या दिशेने पाहायला मिळते. अनिकेतला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. नक्कीच रॉंग कॉल होता आणि या ठिकाणी मात्र धावची देतो अनिकेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल अनिकेतची जागा घेण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ माघारी पडलाय. धावत संख्या मात्र स्थिर राहिली 25 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज सुयोग आलाय. 25 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू. पंचाकडे नोचा इशारा. पंचांचा नोचा इशारा आलाय. 1 धाव मिळेल अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव. 26 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. शेवटचा चेंडू कल्पेशाचा. चांगला फटका. 6 धावांसाठी
चौथा षटकार या षटकातील आलाय. षटकारानं दुसऱ्या ओव्हरची सांगता होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना LND 11 संघाची सांगितली धावसंख्या ही 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज कल्पेशने. नक्कीच 2 षटकाचा खेळ माघारी पडलाय. जरी 3 गडी बाद झाले असले तरी मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो LND संघ. आणि आता मात्र उर्वरित 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकिंग एंडला सुयोग तर नॉन स्ट्रायकिंग एंडला विनोद ही दोन्ही फलंदाज जोडी पाहायला मिळते. तर संघातर्फे तृतीय आणि वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेंद्र. उजव्या हाताचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी. तर स्ट्रायकिंग एंडला असेल चांगला फटका 4 धावांसाठी. पंचांचा इशारा आलाय चौकार. 2 क्षेत्ररक्षक त्यांना भेदत चाललाय चेंडू. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकारने स्वागत केलंय गोलंदाज महेंद्रचं. धावसंख्या ही पाहायला मिळते आपल्याला 36 धावा. 36 धावा. यावेळी नोचा इशारा आलाय. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव. त्यानंतर एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या ही 38 धावा. नक्कीच अतिरिक्त चेंडू वारंवार फेकले जात आहेत. मागील षटकामध्ये कल्पेश, त्यानंतर या षटकामध्ये महेंद्रच्या माध्यमातून वारंवार अतिरिक्त चेंडू आणि त्या अतिरिक्त चेंडूवर अतिरिक्त धावा देखील घेतल्या जात आहेत. यावेळी चांगला फटका. झेल टिपण्याची संधी. चांगला झेल टिपलाय. विनोदला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. नक्कीच 27 धावा ज्याने कुठला मात्र विनोद बाद होऊन तंबूच्या दिशेने परततो. चांगली फलंदाजी विनोदच्या माध्यमातून केली गेली. काहीसं नाराज पाहायला मिळतोय स्वतःवर विनोद. विनोदची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय ऋषभ. धावसंख्या ही पाहायला मिळते 38 धावा. विनोद वैयक्तिक 27 धावांवर बाद होऊन परतलाय तंबूच्या दिशेने. तर ऋषभ आलाय स्ट्रायकिंग एंडला असत ऋषभ. चांगला फटका. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. आपलं वैयक्तिक खातं खोललं ऋषभने. धावसंख्या ही 39 धावा. 3 चेंडूचा खेळ माघारी पडलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण सामना. एक हाईट व्होल्टेज लढत पाहायला मिळते मैदानामध्ये. 1 धाव मिळेल. आता मात्र विनोद बाद झाल्यानंतर निर्धाव चेंडूचं धडपण येऊ द्यायचं नाही अशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा. एका धावेने धावसंख्या ही 40 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. इनसाइड एज धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी पंचांकडे अपील. फलंदाज बाद. डिरेक्ट हिट. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विकेट किपरचं. 5वा हादरा. 5वा गडी बाडतोय. ऋषभला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली 40 धावांवर. शेवटचा चेंडू महेंद्रच्या षटकातील. यावेळी फ्रंट फुटवर येत मोठा फटका 6 धावांसाठी. पंचांचा इशारा आलाय. षटकाराने पुन्हा एकदा 3ऱ्या ओव्हरची सांगता झाली आहे. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 46 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. नक्कीच मर्यादित 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये धाव फलकावर 60 ते 65 धावा असणं गरजेची बाब असेल आणि 46 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक. महत्वपूर्ण जोखीम भर स्लॉगचं षटक घेऊन नवीन गोलंदाज आलाय मयूर पंचांच्या उजव्या बाजूने. तर स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज मयूर टू मयूर अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल. पलटा चेंडू. मोठा फटका. मयूरने मात्र षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज मयूरचं. पहिल्याच चेंडूवर एक आकर्षक षटकार खेचलाय. धावसंख्या मात्र अर्धशतक पूर्ण होते संघाचं. LND 11 संघाचं 52 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका.
एकच धाव मिळेल. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल सुयोग, ज्याने मात्र 2 मोठे फटके टोलावलेत. सुयोगला चांगले फटकेबाजी करावे लागेल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53 धावा, 65 ते 60 धावा धाव फलकावर असणे गरजेची बाब असेल. आता मात्र LNB 11 संघाला चांगला फटका, यावेळी दर्जेदार क्षेत्ररक्षण, परंतु शेवटच्या क्षणी माझ्या मते झेल सोडलाय. 1 धाव मिळेल. नक्कीच धोक्याची पूर्वसूचना, धोक्याची घंटी असेल का? दुर्गेशने एक साधा सोपा झेल सोडलाय. स्ट्रायकिंग एंडला मयूरच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येईल का? पुढे सरसावा, चांगला फटका, जोरदार फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या ही 55 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एखादा मोठा फटका येईल का? तब्बल 9 धावा आल्या 4 चेंडूवर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. डाऊन द ग्राउंड फटका टोलवला. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फलंदाज बाद होईल. 6वा गडी, 6वा हादरा मयूरच्या स्वरूपात. मयूर बाद होतोय. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सहा विकेट गेल्यात. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहायला मिळते 56 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज आलात मैदानामध्ये सचिन. नक्कीच लक्ष्मी 11 संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारतो. आणि लक्ष्मी 11 संघासोबत अंतिम फेरी म्हणजेच फायनल मध्ये कोणता संघ खेळणार ही सांगणारी लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. LNB 11 विरुद्ध वाघजे स्ट्रायकर्स. वाघजे स्ट्रायकर संघ प्रथम नाणेफेक विजय होत क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं प्रतिस्पर्धी LNB 11 संघाला. या इनिंगची सांगता करणारा चेंडू घेऊन मयूर, यावेळी लोवर फुलटॉस चेंडू, एकेरी धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेनं नक्की षटकाची सांगता होते. चौथ्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 57 धावा धाव फलकावर. विजयासाठी 58 धावांची गरज असेल. प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावा जमा केल्या LNB 11 संघाने. तर विजयासाठी वाघजे स्ट्रायकर संघाला आता मात्र 58 धावाची गरज असेल. 58 धावांच्या लक्षात पाठलाग वाघजे स्ट्रायकर संघ कोणत्या प्रकारे पार करतो हे देखील पाहावं लागेल. या ठिकाणी अण्णा पालंडे आपल्याला विनंती असेल आपण कमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. अण्णा पालंडे. सात गड्यांच्या मोबदल्यात 57 धावा जमा करतोय LNB 11 संघ. या महत्वपूर्ण उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये 4 षटकाच्या सामन्यामध्ये तब्बल 58 धावांची गरज असेल. 24 चेंडू 58 धावा. 24 चेंडू 58 धावा. चेंडू 58 धावांचा लक्षात पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली वाघजे स्ट्रायकर संघाची. दुर्गेश आणि त्याच्यासोबत स्ट्रायकिंग एंडला आकेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला दुर्गेश. स्ट्रायकिंग एंडला आकेश तर नॉन स्ट्रायकिंग एंडला दुर्गेश. ही दोन्ही सलामीवीरांची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आणि प्रथम फलंदाजी करताना तब्बल 57 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावांचं एक सन्मानजनक उद्दिष्ट मी म्हटलं होतं. 60 ते 65 धावा धावफलकावर असणे गरजेचे असतील, परंतु आता 57 धावांचा रतीब रचला आणि 58 धावांचा लक्षात पाठलाग करायचा आहे. 58 धावांचा बचाव कोणत्या प्रकारे करतोय LNB 11 संघ की दुसऱ्या बाजूने वाघजे स्ट्रायकर संघ 58 धावांचा यशस्वी पाठलाग करेल का हे देखील पाहावं लागेल. आणि सामना टाय झाल्यास बॉल आउट असेल.
सॉरी या ठिकाणी सामना कंपल्सरी चेसिंग असेल. सतीश पंच सामना थोडा थांबवायचा आहे. सेमी फायनलच्या सामन्यासाठी बॉल आउट असेल. नक्कीच मंडळाकडून सूचना आली आहे, बॉल आउट असेल सेमी फायनलच्या सामन्यासाठी. चला 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले. स्टार्टिंग एंडला आकेश तर गोलंदाजी मार्कवर विनोद. पहिला चेंडू जोरदार फटका, दर्जेदार झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवर आकेशला पाठवलंय तंबूच्या दिशेने. जल्लोष पाहायला मिळतोय, उत्साहाचं वातावरण असेल LMD इलेव्हन संघाच्या गोटामध्ये. तर दुसऱ्या बाजूने काहीसं निराशेचं चिंतेचं वातावरण असेल वाघजी स्ट्रायकर संघाच्या गोटामध्ये, कारण सलामीचा फलंदाज आक्रमक फलंदाज आकेश परतलाय तंबूच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर अपेक्षित यश साध्य केलंय गोलंदाज विनोदने. विनोदवर जो विश्वास दर्शवला होता तो विश्वास मात्र सार्थक ठरवतो विनोद. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र नवीन फलंदाज असेल ओमकार. पुन्हा एकदा चांगला फटका, एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललंय ओमकारने. एक अशी धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यात 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे वाघजाई स्ट्रायकर संघाला. दुर्गेशचा मोठा फटका, झेलची संधी निर्माण झाली होती परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. एका धावेने दुर्गेशने देखील आपलं वैयक्तिक खातं खोललंय. धावसंख्या ही 2 धावा. एक दर्जेदार सामना, नक्कीच हाय व्होल्टेज लढत, एक क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. हा देखील चांगला चेंडू. पंचांचा मेचा इशारा आलाय, फक्त 1 धाव मिळेल अतिरिक्त स्वरूपाची. 3 धावा धावफलकावर, एका गडाच्या मोबदल्यात 3 धावा. चांगला चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडू, धावचीची संधी निर्माण होईल का? 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 4 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पलटा चेंडू, चांगला फटका, चांगला पिकअप केलाय चेंडूला. 6 धावांसाठी दुर्गेशच्या बॅट मधून आलाय षटकार. धावसंख्या ही दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते. 10 धावा. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेनं पुढील षटकामध्ये कोणत्या प्रकारे आपल्याकडे स्ट्राईक राहिल्याची मात्र काळजी घेतली जाते. एका धावेनं षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावर मॅजिकल फिगर, नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. एका गडाच्या मोबदल्यात 11 धावा. विजयासाठी 18 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल. 18 चेंडू 47 धावा. मैदानामध्ये विचार विनिमय, सल्ला मसलत केले जाते आणि विचार विनिमय सल्ला मसलत केल्यानंतर चेंडूला सुपूर्द केला जातोय. गोलंदाज सचिन छाती मात्र विश्वासाने चेंडू दिला जातोय. स्वतःच्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल सचिनला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दुर्गेश याने मात्र एक मोठा फटका, एक षटकार ठोकलाय. धावसंख्या 11 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, दर्जेदार क्षेत्ररक्षण, धावचीची संधी निर्माण होईल का? 1 धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या ही 12 धावा. विजयासाठी 17 चेंडू आणि 46 धावा. 17 चेंडू 46 धावा. 17-46 असं समीकरण असेल. मोठा फटका, झेल टिपण्याची संधी, झेल मात्र सोडलाय. एकच धाव मिळेल. पंचांचा एकच धाव मिळेल. 16 चेंडू 45 धावा समीकरण असेल. आता मात्र एकेरी धाव मिळते. यावेळी नोचा इशारा आला. पंचांच्या धावची संधी या ठिकाणी पंचांकडे अपील केलंय. पाहूया पंचांचा डिसिजन काय असेल. तो पंचांचं डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच काळजाची धड 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 वाढवणारा डिसिजन असेल. पंचांच्या डिसिजनला आउट नक्कीच या ठिकाणी.
नक्कीच दर्जेदार पंचांची कामगिरी केली जाते. पंचांच्या वतीने नक्कीच पंच संधू यांच्या वतीने दर्जेदार कामगिरी केली जाते. नक्कीच पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 15 चेंडू आणि 44 धावा. तीन चेंडू. नवीन फलंदाज सोहेल दाखल झालाय. हा यावेळी मोठा फटका 6 धावांसाठी षटकार. मोठा फटका आलाय 6 धावांसाठी. विजयासाठी 14 चेंडू आणि 38 धावा. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या ही 20 धावा. यावेळी धावचीची संधी परंतु एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या ही 21 धावा. 13 चेंडू आणि 37 धावा. आडोडाकने फटका. मोठा फटका आलाय 6 धावांसाठी. घुटनाटेक सिक्सर बेक. 6 धावांनी षटकाचे सांगते होते. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ही 27 धावा. नक्कीच स्क्रीनवर आपण पाहू शकता. आपण स्क्रीनवर पाहू शकता जो रनआउट जो दर्जेदार डिसिजन पंचाने दिला होता. नक्कीच एक चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे आमचे ऑपरेटर महेशजी पारकर यांच्या माध्यमातून देखील केली जाते. संघातर्फे तृतीय आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन दाखल झालाय अनिकेत. 12 चेंडू आणि 31 धावा. 12 चेंडू 31 धावा. पंचांच्या उजव्या बाजूने अनिकेत. चांगला फटका. एकच धाव मिळेल. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. अनिकेतच्या वतीने पहिलं षटक वैयक्तिक कोट्यातील. आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू 30 धावा. प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव आणि प्रत्येक गडी महत्वाचा असेल या सामन्यामध्ये. 11 चेंडू आणि 30 धावा. कोण ठरेल विजयाचा शिल्पकार तर कोण ठरेल पराभवाचा जबाबदार हे येणारे 11 चेंडू आणि या 30 धावा आपल्या समोर नक्की स्पष्ट करतील. पुन्हा एकदा एकेरी धाव आली आहे. एकेरी धावेनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या ही 29 धावा. विजयासाठी देखील 29 धावांची गरज असेल आणि धाव फलकावर देखील 29 धावा. पुन्हा एकदा एक धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 30 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. मोठ्या पटक्यांचा अवलंब करावा लागेल. मोठ्या पटक्यांचा मात्र जोखीम उठवावी लागेल. वाघजय स्ट्रायकर संघाला जरा सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा आला. मोठा फटका 6 धावांसाठी षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या ही 36 धावा. 8 चेंडू 22 धावाचं समीकरण असेल. नक्कीच प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेतच्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. फुलटॉस चेंडू. दर्जेदार क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकले. 37 धावा. 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 21 धावा. या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेची बाब असेल वाघजय स्ट्रायकर संघाला. तर दुसऱ्या बाजूने LMD संघाचे पाठीराखे म्हणत असतील की एखादा निर्धाव चेंडू यावा. एका बाजूने उत्साहाचं वातावरण असेल तर एका बाजूने मात्र नक्कीच चिंतेचं वातावरण असेल. यावेळी चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झेलचितच्या स्वरूपात. पंचांचा इशारा आलाय. ओमकारला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता येते. तिसऱ्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ही वाघजय स्ट्रायकर संघाची 58 धावांचं लक्ष्य पाठलाग करताना 37 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू 21 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आता मात्र मी नक्कीच म्हटलं होतं की एका बाजूने उत्साहाचं वातावरण असेल तर दुसऱ्या बाजूने चिंतेचं वातावरण असेल. उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय LMD 11 संघाच्या गोटामध्ये. कारण 6 चेंडू आणि 21 धावाचं समीकरण असेल. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही समीकरण छोटं नसतं किंवा मोठं नसतं. दोन्ही संघाला मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू 21 धावा. मैदानामध्ये विचार विनिमय सल्ला मसलत केली जाते आणि सल्ला मसलत केल्यानंतर
आदिनाथच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. ज्या आदिनाथने मात्र फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली तो आदिनाथ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 21 धावा, 6 चेंडू 21 धावा. हाय व्होल्टेज लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू पंचांचा नोचा इशारा आहे. 9 चेंडू नक्कीच तुम्हाला महागात पडतील. 4चा इशारा आलाय. अतिरिक्त 5 धावा आल्यात. आता मात्र समीकरण बदलेल. मी म्हटलं होतं की अतिरिक्त धावा तुम्हाला बऱ्याच महागात पडतील. अतिरिक्त 5 धावा आल्या. धाव संख्या 42 धावा 3 गड्यांच्या मध्ये बदल्यात. आता मात्र समीकरण बदलेल. 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा. आता मात्र गोलंदाजीत बदल केला जातोय. नवीन गोलंदाज शुभम जाधव असेल. 6 चेंडू 21 धावांची गरज असताना आता मात्र अतिरिक्त चेंडू फेकला होता आदिनाथने. विजयासाठी 6 चेंडू 16 धावा. आता मात्र 6 चेंडू 16 धावा समीकरण असेल. शुभम जाधव गोलंदाजीत बदल केला गेलाय. शुभमला मात्र फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाहीये, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये आपली चमक दाखवावी लागेल शुभम जाधवला. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. 6 धावांसाठी षटकार. धाव संख्या पुढे सरके षटकाराने 48 धावा. विजयासाठी 5 चेंडू आणि 10 धावा. सोहेलच्या बॅट मधून 2 दणदणीत फटके आले, 2 खणखणीत फटके आलेत. वैयक्तिक 24 धाव संख्येवर फलंदाजी करतोय सोहेल. पुन्हा एकदा चांगला फटका. सुरेख झेल मात्र सोडलाय. साधा सोपा झेल सोडलाय. 6 धावा. सलगचे 3 चेंडूवर 3 मोठे फटके. मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये कोणतंच समीकरण छोटं नसतं किंवा कोणतंच समीकरण मोठं नसतं. 6 चेंडू 21 धावा असताना काहीसं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 धावा, माफ करा, 4 चेंडू 4 धावा. यावेळी 1 धाव मिळते. नक्कीच 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू 3 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. 6 चेंडू 21 समीकरण असताना आता मात्र खराब गोलंदाजी केली गेली. सलगच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके सोहेलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्यानंतर आता मात्र समीकरण पाहायला मिळतंय. 3 चेंडू आणि 3 धावा. एक हाय व्होल्टेज लढत, अटीतटीची लढत, ज्या सामन्याची मात्र सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, आतुरता लागली होती. तो सामना मैदानामध्ये यावेळी क्लीन बॉल्ड, दर्जेदार गोलंदाजी. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. परतावं लागेल डायरेक्टचा फलंदाजाला तंबूच्या दिशेने. समीकरण बदलेल पुन्हा एकदा. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. परंतु फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला कोण आहे ज्याने मात्र 7 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा कुठल्यात, तो मात्र सोहेल नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. सोहेलला वाटत असेल की मी जर ती धाव घेतली नसती तर बरं झालं असतं. आता मात्र समीकरण पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 3 धावा. नवीन फलंदाज आलाय महेंद्र. दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार आयोजन, दर्जेदार सामना. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या सामन्यासाठी. नक्कीच 2 चेंडू 3 धावा. एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय मैदानामध्ये. टाय झाला, सामना बॉल आउट असेल याच्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. 2 चेंडू 3 धावा. कोणता संघ लक्ष्मी 11 संघासोबत अंतिम सामन्यामध्ये भिडताना पाहायला मिळेल. युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक डी पार्कर लाईव्ह चॅनलवर जोडले गेले त्यांचा देखील मनपूर्वक स्वागत असेल या सामन्यामध्ये. जोरदार फटका, धावतो संधी या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण, काय कमबॅक केलाय. 3 चेंडू मध्ये 3 धावा आणि आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावा. दर्जेदार सामना. कधी LMD संघाच्या बाजूने तर कधी वाघजाई स्ट्रायकर संघाच्या बाजूने. दर्जेदार सामना, दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतो. मित्रांनो, सर्वांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत या सामन्यासाठी. दर्जेदार सामना पाहायला मिळतो आपल्याला. नॉन स्ट्रायकिंग एंडला सोहेल पाहायला मिळतो. सोहेलने मात्र स्ट्राईक चेंज केले. एक चेंडू आणि 3 धावा. नक्कीच सर्वजण आता मात्र सर्वांच्या नजरा सामन्याकडे पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू आणि 3 धावा. महत्वपूर्ण असेल हा 1 चेंडू. आणि कुठेतरी आदिनाथला वाटत असेल जो झेल मध्ये करून सुटला
ती नक्कीच एक मोठी चूक झाली पाहिजे कारण आता मात्र सामना 1 चेंडू आणि 3 धावा. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतं, तुम्ही मैदानामध्ये काय करता याला महत्व असतं. शेवटचा 1 चेंडू स्ट्रायकिंगला असेल, ज्याने मात्र 31 धावा कुठला तो सोहेल आणि नॉन स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज आलाय कल्पेश. शुभम जाधवने मात्र नक्कीच शुभम जाधवने नक्कीच चांगला कमबॅक केलाय या सामन्यामध्ये. 1 चेंडू 3 धावा, 1 चेंडू 3 धावा सामना विजय होण्यासाठी आणि सामना बरोबरीमध्ये करण्यासाठी 1 चेंडू 2 धावांची गरज असेल. सामना टाय झाला तर नक्कीच बॉल आउट असेल याची दोन्ही संघाच्या संघटनेकडे नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 3 धावा शुभम जाधव, तर स्ट्रायकिंग एंडला सोहेल. मोठा फटका 6 धावांनी MS धोनी स्टाईलने सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. वाघझरी स्ट्रायकर संघाने नक्की जल्लोष पाहायला मिळतो. वाघझरी स्ट्रायकर संघाचा दर्जेदार क्षेत्ररक्षण, दर्जेदार फलंदाजी आणि दर्जेदार गोलंदाजी इथे जोरावर मात्र आपली विजयी घोडदौड चालू ठेवली. लीगमध्ये देखील 3 सामने विजय झाला होता वाघझरी स्ट्रायकर संघ आणि आता मात्र उपांत्य फेरीमध्ये देखील जो सामना असं वाटलं होतं की पराभूत झाला असता, परंतु त्या सामन्याच्या मात्र पराभवाचा जबड्यात हात घालून विजय प्राप्त करून दिलाय फलंदाज सोहेलने. खूप खूप अभिनंदन असेल वाघझरी स्ट्रायकर संघाचं. आणि या सामन्याचा सामनावीर असेल सोहेल. नक्कीच शेवटचा चेंडू आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. डी पार्कर लाईव्ह चॅनलवर नक्कीच दर्जेदार प्रक्षेपण केलं जातं. शुभम जाधवचा शेवटचा चेंडू होता. सोहेल पहिल्यांदा तयार होत होता. पहिला चेंडू मोठा फटका आला 6 धावांसाठी आणि या षटकाराने MS धोनी स्टाईलने सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय वाघझरी स्ट्रायकर संघाने. नक्कीच फक्त 10 मिनिटाची विश्रांती असेल, त्यानंतर लगेचच आपण तुमच्या समोर पेश करणार आहोत महाअंतिम सामना लक्ष्मी 11 विरुद्ध वाघझरी स्ट्रायकरच्या 2 संघादरम्यान. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डी पार्कर युट्यूब लाईव्ह चॅनल. धन्यवाद. या ठिकाणी सोहेल आपल्याला विनंती असेल, आपण या ठिकाणी सामन्यावरचा किताब स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सोहेल